कामे पिडिलो माया, कामे पिडिलो माया, बहुमानी नाही दया, तुझ्या राहिलो आधारे, झाले अवघेचे बरे, तुझे लागलो संगती, म्हणून येतो का कुळती, तुझ्या राहिलो आधारे, झाले अवघेचे बरे. तुका म्हणे तुझ्या भिडा, तुका म्हणे तुझ्या भिडा, कानोबा हे गेली पिडा, तुझ्या राहिलो आधारे, झाले अवघेचे बरे. पांडुरंगा करू प्रथम वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्याय दिहितवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कामे फिरिलो माया,
बहुमारी नाही दया, तुझ्या राहिलो आधारे, झाले अवघेची बरे विठ्ठला विठ्ठला. दोन महान संतांच्या समाधी स्थळाचा पवित्र पावन हा परिसर आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रीयन वारकरी परंपरा, त्या परंपरेचा विशेष आहे, गुरुनं शिष्याला मोठं केलं. गुरुनं शिष्याला मोठं केलं हे दुसरीकडे पाहायला मिळत नाही. बरेच गुरु असे असतात का ते शिष्याला शिष्यच ठेवतात. पण महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांपाशी जे जे गेले ना, ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना गुरु केलं. आणि ती परंपरा कोणाची होती? आदिनाथ गुरु. ही आदिनाथाचीच परंपरा आहे. मला आल्याबरोबर पुस्तक दिलं, ते थोडस पहिलेच भेटलं असतं तर तुमचा फायदा झाला असता. आता माझा फायदा झाला, मला थोडकी माहिती भेटली. गोपाल कृष्ण महाराजांनी आपले असणारे शिष्य गणोबा महाराज, त्या गणोबा महाराजांना इतकं मोठं केलं की गोपाल कृष्ण महाराजांचा हा जो परिसर आहे ना, तो शिष्याच्या नावानं ओळखला जातो, गणोबाची वाडी. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. बरं, हे दुसरीकडे दिसत नाही तुम्हाला. आणि तुमचं भाग्य आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये खोलापूरमध्ये जन्माला आलेला महात्मा तुमच्या उपयोगाला आला. असं बरेच वेळा घडते. जो जन्माला तिथं येतो तिथं त्याचं कर्तृत्व तितकं दिसत नाही, पण त्याची जी कर्मभूमी असते, महाराजांची ही कर्मभूमी, आणि त्या कर्मभूमीतला हा उत्सव, महाराजांचा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव, तो उत्सव आज सांगतेकडे आहे. काल सप्तमीच्या दिवशी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आपण साजरा केला, आणि आज अष्टमीच्या दिवशी काल्याच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेलो आहोत. काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे, म्हणजे बाकीचे कीर्तन मोकळे सुटावं असं नाही आहे. प्रत्येक कीर्तनकार म्हणतो काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे, काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे. मग बाकीचे कीर्तन काय मोकळं राहणार का? मर्यादेत असते त्यालाच कीर्तन म्हणते, आणि जे मर्यादा शिकवते तेच कीर्तन असते. फक्त एक अडचण आहे, वक्तृत्व जसं असावं तसं कर्तृत्व आलं तर मजा येते. गणोबा महाराजांनी वक्तृत्व दिलं असेल, वेदशास्त्र पुराणांचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्यांनी कर्तृत्व केलं, म्हणून आज आम्ही त्यांच्या उत्सवाकरता एकत्रित जमतो. आणि संसारातले उत्सव मोजक्या लोकांच्या कामाचे असतात, पण परमार्थातले उत्सव आणि विशेषतः संतांचे उत्सव त्यांच्या काय उपयोगाचे असतात हा विषय सोडून द्या. मी अजून एक वाक्य बोलून जातो, पटलं तर बघा. आम्ही आयुष्यभर संसार चांगला करावा याच्याकरता प्रयत्न करतो, पण आमचा संसार चांगला झाला असं आम्ही खात्रीनं सांगू शकत. माझ्या पहिलेच तुम्ही नाही म्हटलं, कारण की आपण सगळे त्याचे अनुभवी आहोत. पण संतांनी स्वतःचा संसार चांगला केला का नाही माहित नाही, पण अवघाचे संसार सुखाचा
शब्द माझे नाही आहेत, रोज आपण हरिपाठामध्ये म्हणतो. संतांनी अवघाची संसार सुखाचा करी. आम्ही मागची मंडळी आवाज नका येऊ देऊ बरं. नीट 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 लक्ष द्या. आपल्याकडे जागा कमी आहे, ऐकणारे बरे आहेत, जागा कमी आहे. आणि मला आनंद वाटतो, खरंच आनंद वाटतो. मला एकदा अमित भाऊ चैतन्य महाराज म्हणाले होते, म्हणे महाराज मोठ्या मोठ्या सप्त्यात खूप कीर्तन केली पण मजा येत नाही. पांडुरंगाचं मंदिर असावं समोर, 100, 150, 200 लोक असावे, त्याच्यात कीर्तनाला जो आनंद येतो ना, तो आनंद दुसरीकडे येत नाही. आणि इथे 2 संतांचा आशीर्वाद आहे. ज्या संतांनी प्रतिज्ञा केली होती अवघाची संसार सुखाचा करेल. आम्ही खूप प्रयत्न करतो, पण कोणीही खात्रीनं निश्चिंतीनं असं म्हणू शकत नाही की झाला आमचा संसार चांगला झाला. म्हणायला सगळेच तोंडावर बोलून जातात, बरं आहे महाराज, बरं म्हटलं का समजून जावं, बरं म्हटलं की समजून जायचं आहे. पण संतांची विशेषता अशी आहे, म्हणून मी विशेषतः तरुण पोरांना सांगतो. आणि मला आल्याबरोबर आमच्या जितू महाराजांनी अमित दादांनी सांगितलं की आता हे सगळं करणारे तरुण पोर आहेत, सगळं करणारे, हे फार महत्वाचं आहे बरं. त्यांची जी जुनी पिढी असेल ना, त्यांनी याच्याकरता मी त्यांना धन्यवाद देतो. कारण की आपल्याकडे रामायणाची परंपरा आहे. जेव्हा सगळेजण सीता मातेचा शोध लावायला जाऊ लागले, आणि जात असताना जांबुवंत सगळ्यात सिनियर होते, पण जांबुवंतानं पुढं केलं. आताचे जांबुवंत डंगरे झाले तरी पुढं करतात. मी जांबुवंताचं सांगतोय. आणि जांबुवंत जेव्हा पुढं करतात तेव्हा त्याच्यामध्ये उदासीनता असते. ते हारही असे दिसतात का ते माणसासाठी आणले का मड्यासाठी आणले हेच ओळखू येत नाही. त्याच्यात 6-7च फुलं असतात. आणि परमार्थाचं वैभव सांगतो तुम्हाला, संसारामध्ये आम्ही पराभूत होणार आहोत तरी आम्हाला हार घातला जातो. वास्तविक तो परमार्थात घातले जाणारे हारच महत्वाचे असतात. कारण की परमार्थामध्ये आम्ही विजय प्राप्त करू शकतो. आणि परमार्थ विजया करता आहे, पण विजय कशावर प्राप्त करायचा आहे? जिंकावा संसार अजून एक सूत्र बोलून जातो. जे संसारामध्ये सुखाची अपेक्षा करतात ते संसाराचे दास बनतात. आणि जे संसारामध्ये दुःख प्राप्त करतात पण ते संसाराचे मालक बनतात. जिंकावा संसार. गणोबा महाराजांनी संसार जिंकला. आणि म्हणून तरुण पोरांना एक गोष्ट सांगतो, हे हार वगैरे घालणं हा भाग जाऊ द्या, हा औपचारिकतेचा भाग आहे. मी मुद्दामून म्हटलं, ते उत्साह दिसतो ना, उत्साह दिसतो ना. काही काही गावात तर खरंच ते मोजून 5 ते 6 झेंडूचे फुलं राहते. ह्याच्यापेक्षा घालतच कशाले, कशा करता बरं? संसारामध्ये सगळं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो तरी फल दुःख आहे. परमार्थामध्ये मला असा एक तरी माणूस सांगा ना का कथान कीर्तन ऐकून ज्याचं वाईट झालं,
सप्त्याला गेला आणि त्याचं वाईट झालं, गणोबा महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याचं वाईट झालं. इथं सगळं चांगलं आहे. मी अभंगाच्या पलीकडे बोलतो असं समजू नका. तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरे. नाही तर बरेच जणाला असं वाटते अभंग सोडून बोलता का. अभंग सोडवता नाही आला तर चालते, अभंग सोडू नका. आमचं दुर्दैव असं झालं की आम्ही अभंगाला धरतो पण अभंग सोडून देतो. समजलं त्यांना, धन्यवाद. नाही तर थोड्या वेळानं आमच्या सोबत याचा बेसन खाल तिथं. महाप्रसाद आहे का. माझे मुद्दे नीट आहे का बरं. आणि मूड चांगला आहे आज. खरंच एक चांगलं ठिकाण आहे. आल्यानंतर की नाही तिथचे जे व्हायब्रेशन असतात ना, ते व्हायब्रेशन जाणवतात. जसं आळंदीला माऊलीची संजीवन समाधी आहे तर तिथचे व्हायब्रेशन जाणवतात ना, तसं तुमच्याकडं गणोबा महाराजांची संजीवन समाधी आहे, त्याचे व्हायब्रेशन जाणवत असेल तर आनंद आहे. आणि ती भूमी सांगून देते. आम्ही काय आता रोज नवीन नवीन ठिकाणी फिरतो ना, त्याच्यामुळे माहित पडते. कुठं कुठं झोपायचा प्रयत्न तरी केला तरी झोपच लागत नाही. ही भूमी त्या साधू संतांच्या चरण कमळानं, चरण रजानं पवित्र झालेली आहे. आणि संत चरण रज लागता वासनेचे बीज, मग राम नामे आणि सुख घडोघडी. संगती लावून घ्या. पण आज संतांवर तितकं काही बोलता येणार नाही, कारण आज जे असते चरित्र ते आज कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे त्याचा उच्चार करायचा असतो. आणि आज काला आहे. माझा फक्त एक प्रश्न आहे, काला कशाला म्हणतात. काला कशाला म्हणतात. काल्याला गर्दी असते पण तो काला समजून घेण्यासाठी असते का त्या दिवशी प्रसाद आहे म्हणून असते, किंवा मग एक लोकांची भावना असते का 7 दिवस जाऊ शकलो नाही तर 8व्या दिवशी तरी जावं. आणि त्याच्यामुळं काय आहे, काला कोणीतरी वजनदार माणसाचा असावा असं संप्रदायामध्ये एक पद्धत आहे की काला कोणीतरी. मग आता ते वजन नेमकं कशाचं असावं हेच समजत नाही. बरं आमच्यात वजन काहीच नाही, 65 किलोचा आहे. ते हार घातलेच तर सहन नव्हते होऊन राहिले. वजन नाही ना तितकं. वजन नेमकं असावं कशाचं. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, एक म्हातारा होता बा तिथं बसून, काय पोरा पारायचा काला घेता म्हणे. म्हणून वारकरी संप्रदाय समजला नाही का.
म्हणे का? अरे म्हटलं 1400 वर्षाचा जो चांगदेव होता त्याला कोण शिकवलं? 5 वर्षाच्या. तरी अजून विचारतो पोराबाराचा काळा घेतो का? मी थोडं वेगळ्या यानं बोलतोय बरं. काला म्हणजे नेमकं काय? आमचं काय होत गेलं, त्याला महत्व दिलं पाहिजे, त्याला महत्व दिलं पाहिजे, पण का दिलं पाहिजे? व्हॉट इज द रिझन? काला म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगतो. लहान पोरगा शाळेमधून आला. लहान पोरगा शाळेमधून आल्यानंतर त्यानं आवाज दिला, आई आई भूक लागली, आई भूक लागली, आई भूक लागली. आणि भूक लागली म्हटल्यानंतर आई होती. आई म्हणाली थांब थोडा वेळ, लगेच तुला वाढते. आणि तिनं वाढायला सुरुवात केली. वाढायला सुरुवात केली. ताट कसं वाढावं याचंही शास्त्र आहे बरोबर. आता ताटातले पदार्थच राहिले नाही तर काय वाढायचं आहे? 2 घेन होय मोकळा. पदार्थच राहिले नाही. आणि वाढणारी सुगरण नाही, तिलाही कळत नाही. ते मीठ जे आहे ताटात वाढलेलं मीठ, ते वाढणाऱ्याच्या डाव्या बाजूला असावं आणि जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला असावं. मिठाच्या बाजूला काय असावं? मिठाच्या बाजूला जे आहे ना, भात असावा. आणि तो भात किती असावा असं वर्णन आहे माहित आहे? आवळ्याच्या इतकाच भात असावा. कारण की सुरुवात जी करायची असते ना, ती भाताला कालवून करायची असते. कारण की भात पचायला हलका असतो. हलकी वस्तू जेवणाला सुरुवात केली म्हणजे पचन स्ट्रॉंग होते. याच्याकरता ते भात किती असावा? आवळ्या इतका असावा. आता भातच इतका टाकते का बाकीच्या जागाच नसते. आम्हाला कोणी टाकते तर त्याला म्हणावं लागते बाकीचं नाही का? कोकणी समजले का आम्हाला? ते भात तेवढा असावा पहिला. पण ते आता काय आहे, वाढण्याचा कंटाळ येतो म्हणून उदारता दाखवतात. ती उदारता नसते, ते त्यांना डबल यावं लागू नये याच्याकरता केलेली सोय असते. म्हणून सोयीनं वाढतात. आणि मग तेवढा नसतो, थोडासा असतो. त्याच्यावर तूप असावं, वरण असावं, त्याच्यावर तूप असावं आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं जातं. आता आमचे पदार्थच ताटातले असे झाले का त्याच्यावर तुळशीचं पान ठेवताच येत नाही. समजून जा बरं. हे पोरं हसतात कारण की त्याच्या बॅटऱ्या चांगल्या आहेत. त्यांच्या लगेच लक्षात येऊन जाते काय आता आजकाल का नाही कीर्तनकाराला इतकं खाली येऊन सांगावं लागते, तरी समोरचा म्हणते महाराजानं काय सांगितलं, धन्यवाद. मग भाताच्या बाजूला काय असावं? भाकरी असावी. आता भाकरी कशाला म्हणतात हेच काही दिवसांनी कळणार नाही. ते शास्त्र असं वर्णन करते की खापरीच्या याच्यावरची भाकरी असावी, खापरावर भाजलेली. कारण तेव्हा तवा नव्हता. तवा कुठं तवा होता? आता तवा आहे, पण आता भाकरी भाजता येत नाही. आता या तरुण पोरीला तर करताच येत नाही. ती भाकर असावी, ती खापरावर भाजलेली असावी. त्याच्या बाजूनं मोकळी भाजी असावी. त्याच्या पलीकडं ओली म्हणजे रस्स्याची भाजी असावी. त्याच्या पलीकडं कोथिंबीर असावी. त्याच्या पलीकडं कोरडी चटणी असावी. त्याच्या पलीकडं ओली चटणी असावी. आणि नंतर मग स्वीट असावं. तुम्ही म्हणसाल महाराज असं कुठे असते का? ताट केवढं मोठं लागल. पण ही पद्धत आहे ताट वाढायची.
माझं काही बिझनेस नाही बरं याचा. नाही तुम्ही म्हणसाल थाली पार्सल वगैरे करत असता का मग? विठ्ठला विठ्ठला. मी पहिले हॉटेल चालवलं, 5 वर्ष हॉटेलात बसलो रेवतकर सर. मला बरेच पदार्थ बनवता येतात, पण तुम्ही बनवायला लावू नका. थोडस मी खाण्यापिण्याच्या बाबतीत की नाही थोडासा मोकळा माणूस आहे, आणि मी असं सांगतोय. सांगितलं म्हणजे 2 फायदे होतात. समोरच्याला कळते का महाराजाला चालते. दुसरा जर असा जास्त शार्प असेल तर तो आणूनही देते. विठ्ठला विठ्ठला. आता आजकालची अडचण काय झाली, लोकांना वाटते महाराज म्हणजे त्यांना काहीच चालत नाही. ते सगळ्याले भजे वाढते ना आम्हाला देतच नाही. अरे आम्हाला काय रोग झाला का? इकडे येऊ दे. आणि साधे तर कसेच नको आणू, मिरचीचे आण. विनोदासाठी बोलतोय असं नाही बरं. अहो वारकरी संप्रदाय तुमचं जीवन निर्व्यसनी ठेवते, तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग असते. आजच्या पोराला द्या बरं खायला, खाऊ शकत नाहीत ते. आम्ही तर एक मन पाडले अमित भाऊ, वारकरी सब पारकरी. आता जी मागून येतील ना त्यांनी रिझर्वेशनची अपेक्षा करू नका. तुम्ही थोडं माग वगैरे बसा, जिथे जागा असेल तिथे बसा. आपण आता काही दिवस वाट पहा, आपल्याकडे भरपूर जागा आहे, आपण काहीतरी विस्तार करू. झाला पाहिजे ना. होईल. गणोबा महाराज काय नाही करणार. गणोबा शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे? ज्याचं सगळंच मोठं आहे. गणोबा विक्राळ, तुकोबारांचे अभंग आहे. हे सगळं मोठं होणार आहे. फक्त कधी होईल? तुम्ही मोठे व्हा. तुम्ही मोठे व्हा, नंतर मोठं होईल. माझा मुद्दा आहे का? सगळं आईनं सुंदर वाढलं, तिला वाढता येत होतं. आजकाल काय आज बनवताच येत नाही. आज भूक लागली आणि पोरानं म्हटलं तर ती आई काय म्हणते? बाबू मॅगी. यमी 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 यमी. तिची मम्मी करते ढमीसाठी यमी. विठ्ठला विठ्ठला. खाण्याची चव नाही राहिली. तुम्ही लहान पोराला मलई द्या, मलई दिल्यानंतर ते तोंड हेकडे करते. मला नाही पाहिजे. आमच्या गावात 94 वर्षाचा बुडा आहे, चोरू चोरू मलई खाते. काट टाकली काट. लोक म्हणते कवा जाते. अरे मलई खाऊन राहिला, चोरू चोरू काय जाते ते. 100 मारते ते शतक. हे शेंगुळ खाऊन राहिले आपले गांडुळ. ते चिनी लोकांचं मंचुरियन होते. हे काय टिकणार आहे? मलई मध्ये ताकद होती. आणि त्यात आईनं सगळं वाढलं. पोराला इतकी भूक लागली होती, त्यानं काय केलं? त्याला वाटलं इतकं सगळं कधी खाव. त्यानं काय केली? कालवा कालव. त्यानं केला काला. सगळ्या गोष्टी एकत्र मिसळणं म्हणजे काला. सगळ्या गोष्टी. इथं ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, सगळं आहे. आणि वारकरी अजून एक वैशिष्ट्य सांगतो तेजस, अजून एक वैशिष्ट्य सांगतो. काला केला कोणी? कृष्ण परमात्म्यानं केला. कुठं? वृंदावनामध्ये. ऐका, महाराष्ट्राचं मोठेपण आहे का? काला झाला कुठे? वृंदावनामध्ये. आज वृंदावनामध्ये काला 56 भोग आहे. मग काला आहे कुठे? तुका म्हणे वाळवंट.
काळा काला झाला कुठे? झाला होता यमुनेच्या वाळवंटात, आला चंद्रभागेच्या वाळवंटात. झाला होता, आता तिथं काला नाही, तिथं 56 भोग आहेत वृंदावनामध्ये. काला आहे कुठे? आणि हा काला करायची सुरुवात कोण केली? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज माझा ज्ञानराज पांडुरंग ज्ञानोबारायांनी काला केला. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना एकत्रित केलं. माझी एक विनंती आहे, संतांनी एकत्रित केलेला समाज टिकवता जर नसेल येत ना, त्याला विभाजित करू नका. संतांनी समाज एकत्र केलेला आहे. महाराज, आजचं मोठं दुर्दैव आहे. आज धर्मव्यवस्थेचं सगळ्यात मोठं दुर्दैव तुम्हाला सांगतो, धर्मव्यवस्थेचं महत्वाचं दुर्दैव आहे. आज आम्हाला आमचा संप्रदाय मोठा करायचा. संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदाय असा विचार नका करू बरं. हे मोजके असतात ते. तुम्ही तो कोणत्या अँगलनं पाहता मला माहित नाही. एक वाक्य बोलतो, नीट लक्षात ठेवा. काही वर्षापूर्वी बिहारमध्ये जन्माला आलेला एक व्यक्ती स्वतःला देव म्हणून घेतो, आणि आज जगातली सगळ्यात मोठी जी मंदिरं आहे ना, ती त्याची आहे. त्यानं स्वतःला देव म्हणून घेतलं. आणि आज हिंदू धर्माचं दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये जे वेगवेगळे पंथ वगैरे तयार झाले, ते पंथ मोठे करून राहिले, धर्म मोठा नाही करून राहिले. ते पंथ मोठे करून राहिले, धर्म मोठा नाही करत. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे, सगळे आहेत इथं. इथं तुकोबा, ज्ञानेश्वर महाराज नाथपंथी आहेत, तुकोबाराय चैतन्य परंपरेचे आहेत, नाथ महाराज दत्त परंपरेचे आहेत. सगळ्यांना पोटामध्ये घेणारा हा संप्रदाय व्यापक आहे. हा व्यापक आहे. आमची वृत्तीच व्यापक असली पाहिजे, कारण की आमचा देव विष्णू आहे. विष्णू म्हणजे व्यापक. आमची वृत्ती व्यापकच असली पाहिजे. ही वृत्ती व्यापक आहे म्हणून स्वतःच्या घराला घर नाही म्हटलं, विश्वची माझे घर म्हटलं ज्ञानोबा. त्यांनी काला केला. आणि समाज मोठी करणारी चळवळ असली पाहिजे. स्वतःला मोठे करणारे वळवळ करतात नुसते. समाज मोठी करणारी चळवळ असली पाहिजे. आज ज्ञानोबारायांनी समाज मोठा केला. महाराज, विभाजित होतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज एकत्रित केला. आपण पारतंत्र्यामध्ये गेलो किंवा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, इंग्रज यांनी आमच्यावर राज्य जर केलं असेल, त्याचं एकच कारण आहे, आमचं संघटन कमजोर आहे. आमचं संघटन कमजोर आहे. अरे महाराज, विचित्र परिस्थिती आहे हो.
काला म्हणजे सगळ्यांना सोबत बसून जेवायला लावलं. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जेवता येत असेल तर विषमता दूर होते. हीच तर चूक झाली आमच्याकडून. धर्मांतरण का घडले? का घडले धर्मांतरण? तू आम्हाला चालत नाही, तू आम्हाला चालत नाही, सरक तिकडं, सरक तिकडं, सरक तिकडं. याले सरकवा ना. आजही काही असे आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तरुण होतो आम्ही, आणि तरुण असताना असंच आम्ही टाळकरी म्हणून जायचो, कुठे उभं राहायचं, कीर्तनात उभं राहायचं. ते काही काही यायचे आमच्याकडं. आम्ही जे आहोत ना, आम्हाला अलग ठेवा, बाकीच्या यायला तिकडं बसवा, हे गावाकडले आहे. आणि तू वैकुंठातून आला, तू वैकुंठातून आला. अरे, ज्यांच्या नावानी नागपूर ओळखलं जाते ते रामचंद्र महाराज नागपूरकर. ते रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे, माझा भजने आणि मी सोबतच जेवीन, तोच आम्ही जेवीन, नाही तर नाही जेवीन. मोठे माणसं मोठे असतात, मोठे माणसं मोठे असतात. मला वाटते ते तिवसा का कोणतं तरी गाव आहे, तिथं बोधेबाबा. मी पहिले मृदंग वाजवायचो तेजस. तुझ्यासारखं वजन नव्हतं, वाजवायचो. बोधेबाबा बोलवायचे गाथा पारायण वाजवायला. पकवाजातही तेज असलं पाहिजे ना, असलं पाहिजे. म्हणजे आता नाही भेटायचे कोणी तर वाजवायला बोलवायचे. बरं वाजवायचो पहिले मी. आता बरेच वर्ष झाला हात काम करत नाही. आता तोंड काम करते म्हणून हातानं काम करणं बंद केलं. काम नाही करत. आणि मग जायचो आम्ही. तर ते बाबा आम्हाला जेवायला सोबत घेऊन जायचे. पण ते एक जण होता त्याच्या सोबत. तुम्ही थांब, तू थांब, तू थांब, तूच थांब ना. तुला कोणतरी थांबवलं पाहिजे ना. तुझ्यामुळं संप्रदाय थांबला. तू कशाला समोर समोर करतो? आणि काही लोक तर साधू संतांच्या पुढं पुढं करतात. ते साधूचे पाय धुवायच्या राहते, हेच पहिले जाते समोर. तुम्हाला वाटलं महाराज कुठं चालले? मी टीका करतो असा भाव नका समजू बरं. महाराज मला दुर्दैव वाटते, आम्ही त्या काळात का नाही हो, आमच्यात श्रद्धाभाव होता. आमचे आजोबा सांगायचे, बाबा वारकऱ्याची सेवा केली पाहिजे, वारकऱ्याची सेवा केली पाहिजे. तर बिचारा कीर्तनकारानं कीर्तन झाल्यावर आम्ही त्याच्या फेट्याची घडी करू. आणि तोच आता काय म्हणते, हे कुठून आले? तेव्हा मग मला वाटलं का हे फेट्याची मी घडी नव्हती करायला पाहिजे, ते तसेच ठेवायला पाहिजे होते. वरत पंख्यासोबत फेट्याले सोबत यायला लटकवायला पाहिजे होते. भार तर कमी झाला असता. यांनी थोडी संप्रदाय वाढवला, यांनी नाही संप्रदाय वाढवला. अरे, संप्रदाय वाढवला तुकोबारायांच्या विचाराने. आज नोकरी सोडून संप्रदायाची सेवा करावी वाटते, हे कोणाच्या सांगण्यामुळं नाही, तुकोबारायांच्या शब्दामुळे आहे. यारे शब्द काय आहे? यारे यारे याती
तुकोबारायांना त्या काळात माहित होतं का समोर असे बी नालायक लोक निघतील का ते जातीचा विचार करतील. पहिला शब्द सांगितला याती, भलं ते. मग कोणी कोणी आजही कल्ला करते स्त्रियांना अधिकार नाही. पहिलं नाव तुमचं घेतलं, यारे यारे याती भलती नारी, नंतर नर. तरी वैदिक परंपरेवर लोक टीका करतात का स्त्रियांना पाहिजे तसं स्थान दिलं नाही. पहिले मातृदेव भव आहे का पितृदेव भव आहे? कुळी पहिले कन्या नंतर काटते. पहिले कन्या नंतर काटते. तरी यायला का चुकीचं वाटते? आमच्यावर अधिकार ना आम्हाला अधिकार, आम्ही तृप्ती देसाईच्या माग जा, तिने झिपरे नाही ओढाव कसे धरू. विठ्ठला विठ्ठला. वैदिक परंपरेला, सनातन परंपरेला कमजोर करणाऱ्याला ताकद देणं हा आपला मूर्खपणा आहे. हा आमचा मूर्खपणा आहे. ज्यांनी जातीपातीच्या नावावर राजकारण केलं आणि साधू संतांना दोष दिले ना, त्यांना सुद्धा साधू संतांना शरण जावं लागलं. ती एक नेता होती, अंधार, नाही नाव नका, अंधार, अंधारच आहे ना. अंधार असला तर ज्ञानाचा उजेड सहन होत नाही. वारे तुमचे संत, रेडा बोलवला पण माणसं तसेच ठेवले. रेडा बोला लायक होता, तो संताचा ऐकत होता. संताचं ऐकलं तर रेडे बोलतात, आणि संताचं नाही ऐकलं तर माणसंही रेडे होतात. आमचे बाबा राऊत बाबांनी मस्त उत्तर दिलं होतं. म्हणे एक मसाड अशी म्हणली. आणि नंतर हे ऐका, हे महत्वाचं आहे, जेव्हा राजकारणासाठी परिस्थिती आली ना, माऊलीच्या पालखीमुळं वारकऱ्यांना पोळ्या लाटून देऊन जीव घालण्याकरता ती आली. आमच्या संतांना कोणाकडे जावं लागत नाही. संतांनी सगळ्यांचा स्वीकार केला. माझी तर सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जरी इथं कमी संख्येनं असाल तरी आता सोशल मीडियाचा जमाना आहे, आणि मी बहुतेक प्रत्येक कीर्तन युट्यूबला टाकलं जाते. तुमच्या गाव हे नाव गणोबा महाराज काला असं नाव टाकलं, तारीख टाकली तरी तुमचं कीर्तन येऊन जाईल युट्यूबला. बरेच लोक ऐकतात. काही काही लोक तर मुद्दामून लक्ष देऊन ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात. म्हणून याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला, संतांनी एकत्रित आणलेला समाज विभाजित करू नका. भेद हा जेवणामध्ये केला जातो, म्हणून संतांनी काल्याच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित बसवलं. एकत्रित बसवलं. एके ठाई काला एके ठाई काला, एका जागेवर. याच्या घरी ने त्याच्या घरी ने, त्याला अलग बसव त्याला अलग बसव, नाही, सगळ्यांना जवळ बसव. कृष्ण परमात्म्यानं जे काला केला होता तिथं तरी थोडा भेद होता. जे स्वतःला लहान मोठे समजत होते त्यांना दूर बसवलं होतं, आणि जे स्वतःला लहान समजत होते त्यांना जवळ बसवलं होतं. ज्ञानोबारायांनी कोणताच भेद नाही केला. ज्ञानोबारायांनी जे मानत होते त्यांनाही काला दिला, जे नाही मानत होते त्यांनाही काला दिला. काला विसोबा खेचराला दिला म्हणून नामदेव महाराजांचे गुरु आहे. काला चांगदेवाला दिला म्हणून चांगदेव 65 आहे. काला म्हणजे फक्त हे पकडू नका. काला म्हणजे प्रसाद आहे, आणि प्रसाद आमचं दुःख दूर करते. प्रसाद. आणि माझं तर एक विशेष मत आहे, ज्ञान हा खरा प्रसाद आहे. या प्रसादाला एक मूर्त स्वरूप देण्याकरता आम्ही दहीभात केला. पण खरं खरं काय आहे? अहो, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हा खरा काला आहे. तुकोबारायांचा गाथा हा खरा काला आहे. नाथ महाराजांचं एकनाथी भागवत हा खरा काला आहे. आणि तुमच्या दृष्टीनं हा जो चरित्र ग्रंथ आहे ना, हा गणोबा महाराजांचा नित्य काला आहे. नित्य काला.
या काल्यानं केलं काय? भेद दूर केला. या काल्यानं भेद दूर केला. सगळा समाज ज्ञानोबारायांनी एकत्रित आणला. आणि आता ज्ञानोबारायांचे जे पाईक म्हणून घेतात त्यांचीही एक जबाबदारी आहे, समाज दूर करू नका. हा आमच्या परंपरेचा नाही, तो टमका परंपरेचा नाही, तो ढमका परंपरेचा नाही, असं करू नका. सगळी लेकरं ज्ञानोबाराय तुकोबारायची, सगळी लेकरं. फक्त पाहायचं असेल तर काय पहा? त्याचं चरित्र पहा. पाहायचं असेल तर काय पहा? त्याची वृत्ती पहा. पाहायचं असेल तर काय पहा? त्याची संप्रदायावरची निष्ठा पहा, त्याची निष्ठा पहा. हे पाहावं लागेल. मग ज्ञानोबारायांनी काला केला, महाराष्ट्रात काला झाला. कृष्ण परमात्म्यानं वृंदावनामध्ये केला, ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रामध्ये केला. आजही ती परंपरा चालू आहे. हा काला कसा झाला होता हो? काल्याची सुरुवात कशाहून आहे माहित आहे? कृष्णाच्या खोड्या ज्या होत्या त्या खोड्या आता कोणाला सहन झाल्या नाही, सहन झाल्या नाही. आणि मग आता लक्षात आलं यशोदा मातेच्या की आता हा मोठा व्हायला सुरुवात झाला, त्याच्यामुळं आता याचे लाड केले, पण आता याला कामाला लावलं पाहिजे. आता याला कामाला लावलं पाहिजे. पोरांना कामाला लावायला शिका बरं, मायबापांना विनंती आहे. त्याला कष्टाचं बळ द्या. आज मोठी विचित्र परिस्थिती झाली गोलू महाराज, एवढी विचित्र परिस्थिती झाली. एखाद्या पोरीचं लग्न झाल्यानंतर तिची आई काय सांगते माहित आहे? मा पोरीले तर भांड्याले हात नाही लावा लागत, भारतरत्न देन तिले, भांड्याले हात नाही लावा लागत. लय तिनं पुरुषार्थ केला, हात नाही लावा लागत नाही, कटाळ येते. घरात दोनच माणसं राहते पण भांडे धुवाले बाई. आणि हे मस्त. मी टीका करतोय, तुम्ही का कष्ट करत नाही? तुम्हाला वेळ आहे ना, नोकरीवर असेल, हे असेल, वेगळी गोष्ट आहे. काही दिवसानं बरं स्वयंपाक करायला बाया आल्याच. आता पोळ्या करायसाठी बाया आहे, भाजी करायसाठी अलग बाई आहे. मुंबईला जाऊन पहा तुम्ही, ते फक्त दुसरं कोणीच येत नाही त्याच्या इथं, हेच येते. भाजी करणारी, घर झाडणारी, भांडे धुणारी, पोळ्या करणारी. काही दिवसानं नवीन प्रकार सुरू होईल, जेवू घालणारी, जेवू घालणारी. ते देवाले म्हणून तू जर पचवत नसतील तर पचवून देण्यासाठी बी कोणीतरी पाहू आम्ही, शोधून काढू. टाक त्याचं पोट, धरू पोट टाक, म्हणजे पचल तर पचल. कामच नाही केलं तर काय गोटे पोचणार आहे? काम करण्याकडं महाराज दुर्दैव तुम्ही हसण्यावर नेता, पण मी हसण्याकरता सांगत नाही. आमच्या गावाच्या जवळ एक लाडखेड नावाचं गाव आहे. माझा एक ते आमच्या घरापाशी मस्जिद आहे, तिथे एक टेलर काम करणारा पोरगा आहे. तो आमची त्याची चर्चा होत होती. चर्चा होत असताना मी त्याला म्हटलं यार, तुम्हारे समाज की तुम्हारे धर्म के जो लोग है ना, वो मेहनत बहुत करते. हा बोले महाराज मेहनत करते. तर त्यानं मला सांगितलं, म्हणे महाराज इथं लाडखेड जे गाव आहे ना, त्या गावातले 300 पोरं मुस्लिम समाजाचे, 300 पोरं सकाळी 3:30 वाजता उठतात आणि 4 वाजता फेरीवर जातात. त्यांच्यासाठी एक पांठ्याला 4 ते 5:30 या वेळामध्ये खर्रे घोटून देण्याकरता उघडला जातो, सकाळी 4 वाजता. आमचे पोरं त्याची सकाळ कधी होते? ते झोपतच नाहीत ना, भूताच्या अवलादी. अरे 2-2:30 वाजता कीर्तनावून एखाद्या वेळेस घरी जाण्याचा प्रसंग येतो, चौकात पाहिलं ते भूताच्या अवलादी आहेतच. तुम्ही शरीर खराब करून राहिले. आणि महाराज कॉन्फिडन्स किती असते? त्या दिवशी मी आमच्या घरापाशी बसलो होतो, प्रमोद महाराज बसलेलं असताना ते एखाद्या दिवशी बसा वाटते बाहेर, माहित पडलं पाहिजे बाहेर काय चालून राहिलं. तर तिथं बसून होतो. नेमकं ते नगर परिषदची इलेक्शन होती, तर ते यवतमाळमध्ये दारू भेटत नव्हती. ते एक जण आला, तो
मला म्हणे महाराज हे फुलाचं दुकान बंद आहे का? म्हटलं हो. त्याचं काय बरं, आता कोणाला विचारावं हे तर समजा. मला म्हणे महाराज दारूचं दुकान चालू आहे का? आता मलाही मोठा इंटरेस्ट असते अशा लोकांसोबत. हे काही कामाचे नसतातच ना तशी. मेल्यानं लेकाचं मरेचं. म्हटलं काका सगळे दुकान बंद होतील, दारूचं दुकान बंद होत. म्हटलं नक्की जा तिकडे. आला बा तो, खरंच आला थोड्या वेळानं पिऊ. आता मी चुपचाप नाही बसाव का? काही काही घेणं देणं आहे का? मलाही मोठा इंटरेस्ट आहे अशा लोकांसोबत. मी त्याला बसवलं. म्हटलं का हो दादा तुमचं वय किती आहे? म्हणे 41. म्हटलं मी तर 41चा राजू, पण मी तर तुमचं पोरग दिसून राहिलो. तुम्ही एवढे कसे काय? म्हणे मी आत्ताच 5-6 वर्ष झाले नोकरीला लागलो. म्हटलं तुम्ही आता दारू पिले आणि तुम्ही यवतमाळला गाडीनं जासाल, तर गाडीनं जासाल आणि ते ऍक्सिडेंट झाला तर कसं काऊन असं करता तुम्ही? उद्या आम्हाला बातमी वाचावं लागेल. नाही म्हणे यानं तर मुंगी मरत नाही. खरंच म्हटलं त्यानं, यानं तर म्हणे मुंगी मरत नाही. मी कशासाठी बोलतोय? 32 किलोमीटर फक्त दारू पिण्यासाठी तो गाडी घेऊन आला. त्यानं ते वाया घालवलं. शरीर खराब करून राहिला, ते वाया घालवलं. हिंदू धर्मापुरती सगळ्यात मोठी समस्या जर काही असेल तर व्यसनाधीनता. तुम्ही मला तर काय बोलावं नाही बोलावं प्रश्न आहे. तुम्ही पोरं पहा ना आजकालची. मला आमच्या गावातले बरंच पोरं म्हणतात म्हणे महाराज खरं सांगा तुमचं वय किती आहे? अरे मी काय पोरगी आहे का वय लपवाल? स्त्रिया लपवत असतात. मी काय माझं वय 41. आता फेब्रुवारी मध्ये 42 पूर्ण होणार. खोटं बोलता असे बोट करू बोलते. खोटं बोलता ना तुम्ही. खोटं बोलता तुम्ही. त्यांना ते का वाटते? काही टनटन फिरते कसा काय? बरं हे चमकते कसा काय? आमचं चमक पाहून बरेच जणांना चमका येतात. माझे बरेच शब्द की नाही थोडे उशिरा कळतात. कोणाला थोड्या वेळानं करतात. कोणी घरी जाऊन हसते. एकाची बायको मला म्हणे महाराज तुम्ही सांगितलं काय? हे घरी आल्यावर हसत होता. त्याचं कारण होतं, कारण की तू त्याला कधी हसू दिलं नाही. तो मला विचार करून हसत होता. एकाचं बोलणं बंद झालं आणि तो रात्री झोपेतच बोलू लागला. पत्नीनं दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेब हा झोपीत बोलतो, याला काहीतरी दवाई द्या. ते म्हणे त्याला दुसरी कोणतीच दवाई द्यावं लागत नाही, तू त्याला घरी बोलू देत नाही म्हणून तो झोपीत बोलतो. माझा मुद्दा नीट आहे का? आळशी होऊन राहिले. मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. यशोदा माता पहिली माता आहे. कृष्णाला 5 वर्षाचं वय झाल्यानंतर वृंदावनामध्ये आणलं आणि कृष्ण आता थोडा खोड्या करायला लागला ना, तर तिनं काय केलं? गाई गोपाळ गाई गोपाळ बहुतेक वेळा गाई गोपाळ कीर्तन संपता येते 5 मिनिटं कमी असताना. आज पहिले का आलं हे तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येईल. पहिले का आलं आणि तुम्ही काय मालक आहे का माझी? मी कधी आणू शकतो. वक्त्याला व्यास समास करण्याचा अधिकार असतो. आणि मग कृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता सवंगड्याला सोबत घेतलं आणि गायी चारण्याकरता जायला निघाले.
आणि मग जात असताना यशोदा मातेनं सुंदर अशी लोण्याचे गोळे वगैरे बांधून दिले. ते भिवंडीचे एक संत होते, ते संत फार सुंदर गायचे. तू खाईवा साखर लोणी माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, माझी बाळा, तू खाईवा साखर लोणी माझी बाळा. ते संत सावळाराम महाराजांच्या परंपरेमध्ये ते भानुदास महाराज म्हणून ते मस्त गायचे. ते मी एकदा ते ऐकलं होतं कशावर तरी, आणि मग ती बांधून द्यायची. आणि मग कृष्ण म्हणायचा नको मला, नको मला. अरे मग भूक नाही तर हरी ने, हरी ने, हरी ने, न्या 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 हरी, न्या हरी. चालू झालं न्याहरी, न्याहरी, सोबत न्या, सोबत न्या, सोबत न्या. कृष्ण परमात्मा ते सगळं घेऊन निघाला. आणि सोबत घेऊन निघाल्यानंतर सगळे सवंगडी आहे आणि मस्त गायी चरून राहिल्या. गायी चरत असताना कृष्ण परमात्मा म्हणू लागला, अरे आपल्या गायी चांगल्या आहेत, त्या चरतात, मग आपण एक काम करू, काय आपण गेम खेळू. असं नाही केलं त्यांनी. त्यांनी काय म्हटलं, आपण खेळ खेळू. आताच्या गेम न तर पोरायचे गेम झाले. कुठे कोणते गेम आहेत, आणि सगळे संघर्षाचे, फ्री फायर, सगळे संघर्षाचे. जुन्या काळातले जे खेळ होते ना, ते संघटनेचे खेळ होते, संघटनेचे खेळ होते. आणि वारकरी संप्रदायानं या खेळाचा स्वीकार केला. खेळ मांडीला खूप आहेत, मी काही म्हणत नाही आता, कारण की हे घड्याळ पुढे जात आहे. माझ्याकडे फक्त अर्धा तास राहिला. आणि खेळ खेळणं सुरू झाले. आणि मग खेळल्यानंतर खांदी भार कोटी काय खेळायाचे सुख. मग एक काम करा, काय झाली आता वेळ, वेळ झाली असं समजू नका बरं. अजून वेळ आहे आपल्याकडं. हे असं काल्याचं कीर्तन तुम्ही ऐकलं नसेल अजून. काहीतरी वेगळंच करावं लागेल ना. ऐका, हा अभंग काल्यासाठी कोणी घेतला की नाही मलाही आठवत नाही. ऐका, तुम्ही ऐकला का आजपर्यंत? नसेल ऐकला, पण कानोबा आहे बरं. आता काय झालं, काला म्हटलं की यार तरी गोकुळीच्या सुखा, थोडंफार ताकद आली तुझी हे संगती. हे अभंग महत्वाचे असं नाही म्हणत नाही, पण मग आता नेहमी चालतात ना. म्हणजे बाकीचे तुकाराम महाराजांना काय फक्त त्या गाथेत लिहून ठेवायसाठी लिहून ठेवले का? याच्यावर कधी काही झालं नाही पाहिजे का? म्हणून आज काल डोक्यात आला तो अभंग. सकाळी एकदा चेक केला निघता निघता गाथेत. म्हणून ऐका थोडस काळजीपूर्वक. सांगितलं म्हणे आता सगळं थांबा, आता भूक लागली आता. आणि मग भूक लागली तर मग काय करायचं आहे, तर चला वळू गाई, बैसो जेवू एके ठाई. सगळ्यांनी आपापल्या गायी वळल्या. आणि गायी वळल्यानंतर सगळेजण आलेले दिसले, पण तुकाराम महाराज नाही दिसले. तुकाराम महाराज दिसलेच नाही. कृष्ण परमात्मा म्हणू लागले, अरे सगळे गोपाळ दिसतात, पण देहूचे तुकोबाराय नावाचे गोपाळ दिसत नाहीत. गेले कुठं, गेले कुठं. आणि तितक्यात त्यांनी पाहिलं, तुकोबाराय दिसले. आणि तुकोबाराय दिसल्यानंतर, का हो तुकोबाराय, का हो तुकोबाराय, तुम्ही येत नाही का इकडे? अहो म्हणे देवा, तुम्ही सांगितलं की गायी वळायच्या आहेत. या गायी काय इतक्या सोप्या आहेत का? गोनाम इंद्रिय, गोनाम इंद्रिय, हे इंद्रिय वळवणं हे इतकं सोपं आहे का?
इंद्रिय ज्यांनी वळवलं त्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ झाला, पण इंद्रिय वळवत असताना आम्हाला काय त्रास झाला, तो त्रास अभंगाच्या पहिल्याच्या इतकं चांगलं म्हणतात, सगळं वाजवतात, काही टाळी नाही वाजवत, काही नाही. टाळ्या वाजवायला सुद्धा शिकवावं लागेल का आपल्याला? जरा उत्साह वाढला पाहिजे. क्विक रिप्लाय देत जा. मोबाईल कसा वाजल्याबरोबर पाहतात, क्विक रिप्लाय दिला पाहिजे. ऐका, तुकोबाराय म्हणू लागले, देवा या अभंगाची थोडी भूमिका लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या सफल प्रवासामध्ये काय काय अडचणी आल्या आणि देवाच्या आशीर्वादानं त्याच्यामध्ये काय मदत मिळाली हे सांगितलेलं फार वेगळं. बहुतेक काय असते, अभंग पहिले सोडवल्या जाते, नंतर काला केला जातो. मी काल्याची भूमिका करून ठेवली, आता थोडस अभंगाचं चिंतन करायचं, नंतर प्रसाद द्यायचा आहे. तुकोबारांचे शब्द ही सगळ्यांची अनुभूती आहे, ही सगळ्यांची अनुभूती आहे. असा कोण आहे हो ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटत नाही, जो परमार्थ करावं वाटत नाही, ज्याला सुख मिळावं वाटत नाही, ज्याला आनंद मिळावा वाटत नाही. आमचा अट्टाहास, आमची धावपळ सगळी त्याच्यासाठी आहे. आमचा अट्टाहास, आमची सगळी धावपळ त्याच्यासाठी आहे. पण पदरी निराशा आहे, पदरी बहुतेकांच्या निराशा आहे. मग असे निराश होतात तेव्हा तुकोबारायांचा हा अभंग मार्गदर्शक आहे. तुकोबाराय म्हणाले, देवा आम्हाला माहित आहे, तू जोपर्यंत गायी वळल्या जात नाही आणि एके ठाई बसल्या जात नाही तोपर्यंत तू काल्याचा प्रसाद देत. पण तू म्हटलं गायी वळवा, पण गायी वळवणं इतकं सोपं आहे का? चांगल्या चांगल्याच्या गायी वळल्या नाही. विश्वामित्रानं सृष्टीवरी सृष्टी केली,
पण गाय वळवता आली, जेव्हा मेनकेला पाहिलं तेव्हा कामे, याचा अर्थ फार चांगला आहे. कामे पिढिलो नाही, कामे पिढिलो माया बहुमारी, दया नाही. कामे पिढिलो, बरं कामानच पिढलं असं आहे का? या कामाचं मोठं वैशिष्ट्य आहे, या दुर्गुणाचं मोठं वैशिष्ट्य असते. एक आला का दुसरा येतेच. दिंडी आहे ते, दिंडी आहे ते. पताक्यावाला घुसला का तुळसवाला घुसते, घुसला का विनेकरी घुसते, त्याच्या मागे सगळे. ते घुसू देत नाही मधात कोणाला, ते कोणाला घुसू देत नाही. दुर्गुणाचं थोडस ऐका, थोडस काळजीपूर्वक ऐका. दुर्गुण एक आला, कामात क्रोधो भी ठेवलेलाच आहे, आणि ते मग आली दिंडी चाली सगळी. सद्गुणाचं असं नाही, एक आला आणि दुसरा येईल असं सहसा घडत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, दुर्गुण एक गेला आणि सगळे गेलो असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही, असं घडतच नाही. मग आपल्याला कोणत्या कोणत्या विकारांनी पकडलेला आहे विचार करा. आपल्या गायी का वळत नाही? मी थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. डोळे बंद केल्यानंतर आपल्याला कोण दिसते? कोणीतरी म्हटलं बायको, कोणी म्हणेल पोरग. आणि आपले हे केंद्र जे असतात ना, हे बदलते असतात. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं सगळ्यात जास्त प्रेम मायबापावर असतो. पहिलिया बालदशे मायबाप हेची पिशे. समोर थोडासा काळ गेला, त्याला मित्र आवडतात, त्याला मित्र आवडतात. अजून थोडासा काळ गेला समोर, सगळ्यात गोष्टी सांगाव का? कॉलेज कुमार बरेच जण फार गोड हसले. लक्षात आलं, बरेच जणांच्या लक्षात आलं, काही गोष्टी मौनातून कळल्या पाहिजे, मौनातून कळल्या पाहिजे. आणि मग केंद्र बदललं. मग तेही केंद्र कायम राहत नाही. आई बाप लग्न लावून देतात, मग बायको आवडते. बायको किती दिवस आवडते? सगळे उत्तर देऊन राहिले पटपट. एकानं असंच लग्न केलं, लग्नानंतर म्हणू लागला, काहीतरी कवी कल्पना आणली पाहिजे. तू तर म्हणे चंद्रमुखी आहे, तू चंद्रमुखी आहे, चांद सा महबूब हो मेरा. जुने गाणे वगैरे होते ना, तू चंद्रमुखी आहे. काही दिवसानं चंद्राचा ताप वाढला. चंद्राचा ताप वाढल्यानंतर ती म्हणे तू सूरजमुखी आहे. पण तो ताप इतका झाला, शेवटी हा म्हणे तू ज्वालामुखी आहे. हे आपले अनुभव आहेत. मग काही दिवस बायको आवडली, नंतर मुलं बाळ झाले, मुलं बाळ आवडल्यानंतर मग काही दिवसानं मुलांचं लग्न वगैरे झालं, नातू आवडला. तुम्हाला हे सगळे आवडते, पण काळ असा येतो का तुम्ही थकून जाता, तुम्ही कोणालाच आवडत नाही. ज्ञानोबाऱ्यांचे शब्द आहे बरं, नवसिया होती माझिया मरणाते. हे कधी जातो याच्या करता तुमच्याच घरचे लोक वाट पाहतात. तुकोबारायांनी कोणाचं नाव घेतलं? बाईल म्हणे. बाईल म्हणजे बायकोच म्हणते, हे कवा मरते. म्हणून संतांनी काय केलं?
कुटुंबाची सेवा करत असताना ती कर्तव्य दृष्टीने केली, पण प्रेम देवावर केलं. तुकोबारायांनी डोळे लावले तर तुकोबारायांना कोण दिसत होतं माहित आहे? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग हे संतांचे शब्द आहेत. संत म्हणतात जागृती स्वप्नी पांडुरंग. त्यांना देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आपल्याला देवाशिवाय दुसरं दिसते. हे जे आपले माळा गंध वगैरे आहे ना, हे तर ठीक आहे, लोक बरं म्हणतात. याच्यामुळं वृत्ती काय आहे? वृत्ती काय आहे? आणि या विकारांचं मोठं वैशिष्ट्य आहे. कदाचित ऐकलं नसेल, ऐका. काम डोळ्यात राहतो, काम डोळ्यात राहतो, क्रोध वाणीत राहतो, आणि लोभ हातात राहतो. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय आहे? एक थोडं मानसशास्त्राच्या दृष्टीनं बोलतो. स्त्रियांना माणसापेक्षा माणसं ओळखण्याची कला जास्त असते. ते त्याची नजर पाहिली की ओळखून घेतात का हा कोणत्या वृत्तीचा आहे. हे स्त्रियांकडं असते असं मानसशास्त्र सांगते. तरीही पोरी लव जिहादच्या बळी कशा काय पडतात मला हेच कळत नाही. तरी कशा काय पडतात मला कळत नाही. असं मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे. बरं, धोत्रावर जाऊ नका, मी लेक्चरर होतो. तुम्हाला वाटेल का बुवा हे बरा दिसते आपला धोत्र्या, असं समजू नका. मी वेगळ्या यानं सांगतोय तुम्हाला. मानसशास्त्र असं सांगते की स्त्रियांमध्ये माणसं ओळखण्याची आणि नजर ओळखू येते. महाराज, नजर ओळखू येते. नजर बऱ्याच जणाला कळत नाही. स्वामी रामतीर्थ होते, लाहोर मध्ये होते, आणि लाहोर मध्ये असताना स्वामी रामतीर्थ त्या लाहोरच्या बाजारामध्ये आले. एका नृत्यांगनेचं घर होतं, आणि त्या नृत्यांगनेकडे पाहू लागले. ती नृत्यांगना म्हणू लागली, अहो स्वामीजी नमो नारायण, आप सन्यासी हो, किसी नृत्यांगना को ऐसे मत देखो. शब्द फार सुंदर वापरले होते स्वामी रामतीर्थ यांनी. बोले आहे देवी, मैं तुम्हें नहीं देखता, मैं तुम्हें इसलिए देखता हूं, तुम अगर इतनी खूबसूरत हो तो तुम्हें बनाने वाला कितना खूबसूरत होगा, इसे मैं देखता हूं. मी तुला नाही पाहत, मी तुला नाही पाहत. सौंदर्याकडं पाहण्याची सुद्धा दृष्टी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं सौंदर्य पाहिलं, पण ते सौंदर्य पाहिल्यानंतर तिच्या ठिकाणी मातृभाव निर्माण झाला. ही दृष्टी असली पाहिजे, ही दृष्टी असली पाहिजे. आमची दृष्टी ओळखू येते महाराज. काही जण तर ते असे पाहते, बरं झालं यायच्यापाशी तेज नाही, नाही तर जाळून टाकलं असतं. ते पाहत राहतात, असे घुरवून घुरवून पाहतात काही जण. काय काय नेमकं काय मी, मला तर कळतच नाही नेमकं काय आहे हे. म्हणून काम कधी डोळ्यात असतो,
काम डोळ्यात असतो. आणि त्या कामदेवाला जाण्याकरता शंकराचा तिसरा डोळाच पाहिजे, ती ज्ञानदृष्टी आहे. चर्मदृष्टीनं काम जळत नाही, ज्ञानदृष्टीनं काम जळतो. हा त्याचा अर्थ आहे आध्यात्मिक भाव. क्रोध कशात असतो? वाणीमध्ये असतो. काही काही लोकांचे शब्द म्हणा, हात जोडा, असे लोक दिसले ना तर मी तर रस्ता बदलून जातो. रस्ता बदलून जावा अशी लोक. तुकोबारांचे शब्द आहे, मुखा वाटे नरक लोटी. मुखाच्या माध्यमातून नरक लोट. काय बोलतात तो, काय बोलतात. शब्दामध्ये सामर्थ्य असते. हो, शब्दामध्ये सामर्थ्य असते. दोघ जण होते, एक चांगला होता बोलणारा, एक वाईट बोलणारा होता. तो दोघही टिकून आले. दोघं भाऊ होते. चांगला बोलणारा होता, त्याचे वडील समोरून येताना दिसले. तो म्हणे, कोण आलं? म्हणे, माझे बाबा आले, माझे बाबा आले. दुसरा जरासा विचित्र बोलणारा होता, ते म्हणे, कोण आलं? ते म्हणे, मायचा नवरा आला. अर्थ एकच आहे, पण किती वाईट वाटते. दुसऱ्याचे शब्द ऐकत असताना आपण हसलो, असे बोलणारे खूप असतात. असे बोलणारे खूप असतात. काही लोक मला तर कधी कधी नवल वाटते. सांगता नको, बरं झालं, जाऊ दे, घड्याळ समोर सरकून राहिली. ते काय, ज्याचं पाठांतराचं असते त्याला घड्याळ आवरावी लागते. आमची मोठी अडचण आहे. काम डोळ्यात आहे, क्रोध वाणीमध्ये आहे, आणि लोभ. म्हणून बरेच जण पहिले काय म्हणायचे, आज हात खाजवून राहिला, काहीतरी भेटते. हा लोभ आहे. अजून सोपं सांगतो, एखाद्या अँटी करप्शननं एखाद्याला लाच घेताना पकडलं तर काय म्हटलं जाते? रंगे पाय पकडलं. काय म्हटलं जाते? का म्हटलं जाते ते तुम्हाला माहित नाही. लोभ जो असतो तो हातात असतो. काम डोळ्यात आहे, क्रोध वाणीत आहे, लोभ हातात आहे. आणि मग आपला हात, आपले डोळे, आपली वाणी काय करते? आपली इंद्रिय वळवा. हे महाराज वळत नाहीत ना. मग दुसरं त्यांनी सांगितलं, हे का वळत नाही माहित आहे? कामे पिढीलो माया बहुमारी. ही माया मारते. ज्ञानोबारायांनी फार सुंदर चिंतन केलं. काय झालं? दोन लेकरं होते. एकाच आईचे दोन लेकरं होते, आणि एकाचाच लाड जास्त होऊ लागला. एकाचाच लाड जास्त होऊ लागला. एका मुलाचं नाव होतं सुखाजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं दुखाजी. एकाचं नाव सुखाजी, एकाचं नाव दुखाजी. सगळे कोणाला विचारू लागले? सुखाजीला. मग दुखाजी नाराज झाला. आणि हे पद्धतच आहे ना, मज लागी दुःख व्हावे असं कोण म्हणते का? बरं, सुख मिळावं याच्याकरता सत्यनारायण सगळे करतात. पण कोणी सत्यनारायणात असं म्हटलं का, मी सत्यनारायण केला, मला गंडा होऊ दे. घामगंडा कोणताही पकडा, बरं नाही तर मी गुंडा होऊ दे, मी वाईट होऊ दे, असं कोणी म्हणते का? मग तो जो दुखाजी होता तो म्हणू लागला, आई तुझेच लेकर आहो ना, सगळेजण त्याला विचारतात, मला विचारत नाही. आई असते बिचारी. आई म्हणाले, काळजी करू नको, कारण लोकाला तो दिसतो चांगला ना. एक काम करू, काय मी करते. तिनं काय केलं, सुखाजीचे कपडे घातले, काढले आणि दुखाजीला घालून दिले. आणि दुखाजीचे काढलेले कपडे जे आहे ते सुखाजीला घालून दिले. आता लोक कपडे पाहूनच ओळखणारे. संतांना अभंग करू करू संत थकले. काय भुललासी, हे संत थकले बिचारे. ज्ञानोबारायांनी सुद्धा ओवी वापरली, किंबहुना पंड सुता अंतर शुद्ध नसता, बाह्य कर्म तो विशेषता विटंबुगा. आता रावणाला, संन्यासी रूपी रावणाला पाहून सीता फसते, तर तुम्ही कुठून काढले? हे फसलं जाते. ही पद्धत आहे, काही हे नाही. एक वाक्य बोलतो, लेबलला महत्व देऊ नका, लेवलला महत्व द्या. लेवल नाही, लेवलला महत्व दिले. लेवल कळण्याकरताही लेवल पाहिजे ना. लेवल कळण्याकरताही लेवल पाहिजे.
हे जे लेवल मध्ये आहे त्यांना समजते. लेवलच्या वर आवाज गेला तर गोंधळ होतो, लेवलच्या कमी गेला ऐकू येत नाही. लेवल म्हणजे मर्यादा, लेवल म्हणजे मर्यादा झालं. मग आता काय झालं, दुखाजीलाच लोक सुखाजी समजू लागले, आणि जे सुखाजी होते त्याला दुखाजी समजू लागले. आपलं असंच झालेलं आहे, माया तेच करते. ती मायारूपी जी आई आहे ना, तिनं काय केलं, विषयामध्ये सुख आहे, सुखाचे कपडे विषयाला दुःखाला घालून टाकले. आणि म्हणून आपल्याला जिथं आनंद आहे ते आनंदमय वाटत नाही. विषय विषयाचा गोड परमार्थ, कडू विषय तो जीवाशी झाला. कारण काय आहे, माया बहु मारी, पण तिला दया येत नाही. मग तुमचं चांगलं कशामुळे होऊ शकते, जे देवाच्या आधारानं राहतात त्यांचं बरोबर. देवा आमची ताकद नाही, आणि ही खरंच आपली ताकद. तुम्हाला सांगू का, गाडीमध्ये तुम्ही बसले, गाडीमध्ये तुम्ही बसले, तुमच्या सोबतचं जे लगेज आहे ते तुम्ही उचलता का? तुम्ही उचलत नाही, त्याचाही भार गाडी उचलते. तुम्ही देवाला शरण जा, तुमच्या विकाराचा भारही देव उचलतो. विकार देवाकडे वळवा, काम क्रोध लोभ स्वार्थ अवघे दिले पंढरीना. भागवताचा जो प्रसंग आहे ना रासलीलेचा, त्याच्यामध्ये वर्णन आहे, गौप्य कामात, काम भावनेनं त्यांनी कृष्णाचं चिंतन केलं. भावना कोणती का असेना, विषय देव असला पाहिजे, कोणती का असेना. सोपं सांगू, सोपं. तुमच्या घरामध्ये कचरा आहे, तो कचरा कुठे नेऊन टाकता? कुठे नेऊन टाकता? कचरा गाडी, आता ते आली ना, गाडीवाला आया भैया कचरा डाल दे. ठीक आहे, जुन्या काळामध्ये कचरा उकंड्यावर टाकला जायचा, उकंड्यावर. आणि उकंडा जो होता तो उकंडा कुठे नेऊन टाकला जायचा? तो उकंडा शेतात टाकला जायचा, त्याचं खत बनायचं. मग ते जर खत बनते तर ते घरीच काऊन नाही ठेवलं? संसारात विकार वापरले तर दुःख आहे. विकार जे आहेत ना ते परमेश्वराकडे वळवा. जसं उकिरड्यानं तुमच्या शेतातलं उत्पन्न जास्त येते ना, विकार देवाकडे वळवा, तुमचं परमार्थाचं जे सुख आहे त्याचं उत्पन्न वाढेल, वाढेल. चांगल्या सिद्धांतासाठी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता, याचा अर्थ माझं येणं बरं झालं. विनोदासाठी बरेच जण टाळ्या वाजवतात, ते विनोदीच असतात. महाराज, माझी थोडी विनंती आहे. महाराज गणोबा महाराजांचं पवित्र ठिकाण आहे, आपणही विचार करा. कोणताही संत असेल ना, तो दोनच आधारानं राहिला, दोनच आधारानं राहिला. एक म्हणजे देव आणि दुसरा म्हणजे संत. तिसरा आधार त्यांनी शोधला नाही, म्हणून दुसऱ्यावर भार घालत नव्हते. तुका म्हणे घालू वाहू हा संसार ते पाहिल ना. आमचा किती भार आम्ही उचलतो हो.
तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांवर चिडली, का हो नुसतं भजन करता, विठ्ठल विठ्ठल करता, विठ्ठल विठ्ठल करता, लेकरांचं लग्न कोण करेल? ही गंगा लग्नाला आली, हे सगळे लग्नाला आले, यांचं लग्न कोण करणार आहे? तुकोबाराय म्हणाले, काळजी करू नको, तिथंच बाजूला शाळा होती, 2 पोरं पकडून आणले, लग्न लावून दिलं. हे चरित्रात आहे. सगळं चांगलं झालं महाराज. आपण किती शोधतो, किती शोधतो, इतकं शोधतो, इतकं शोधतो, इतकं शोधतो, 10-15 दिवसातच फोन येते, बाबा मला त्रास होऊन राहिला. तर बाबानं 2 महिने फिरू फिरू गाडीचे टायर घासून टाकले, 40,000 किलोमीटर गाडीचे टायर घासून टाकले. असं का होते? ओझं आम्ही स्वतःवर घेतो, ओझं आम्ही स्वतःवर घेतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही ओझं घेतलं नाही, तुझ्या राहिलो आधारे. आणि काय परिस्थिती झाली? झाले अवघीची बळी. आम्ही जन्माला आलो, मोठं होण्याचा प्रयत्न केला, पण आमची कोणी दखल घेतली नाही. तुकोबाराय जन्माला आले, मोठं होण्याचा प्रयत्न नाही केला, तरी तुकोबाराय किती मोठे झाले. तुका जे मोठं होण्याचा प्रयत्न करत नाही त्याला परमात्मा मोठा करतो तुझ्या पायाच्या आधारे. सांगत होते, लहानपण देगा. कुठं न शिकलेला माणूस त्याच्या अभंगावर लोक PhD करतात आणि त्यांना मोठेपण प्राप्त होते. हे तुकोबारायांचं जीवन आहे. तुका आकाशाने. मी आज आल्याबरोबर मला हा ग्रंथ दिला ना, त्याच्यामध्ये पहिलाच अभंग आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती जे ब्रह्माला शरण गेले, ब्रह्माच्या आधारानं राहिले आणि ब्रह्मरूप झाले. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं, आता स्वामी हा माझा, आता विश्वात मकू हा माझा, स्वामी निवृत्ती राजा. मला महाराज इथं आल्यावर की नाही ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ महाराजांची आठवण आली. निवृत्तीनाथ महाराजांनी जसं ज्ञानोबारायांना मोठं केलं, ज्ञानोबारायांनी शब्द वापरले निवृत्तीनाथ महाराजांकरता की माझ्या गुरुनं माझ्यासाठी काय केलं, मी काय सांगावं. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, काय देऊ हाती वाचेची. काय सांगावं की मला काय केलं. तसं मला वाटते गोपालकृष्ण महाराजांनी गणोबा महाराजांना तीच स्थिती प्रदान करून दिली. पाया दिसत नसतो, इमारत दिसते, पण पाया जितका मजबूत असेल ना, इमारत तितकीच ताकदवान असते. पाया जो आहे तो गोपालकृष्ण असेल तर इमारत गणोबा महाराज आहे. या इमारतीला धक्का लावायची ताकद काळामध्ये नाही, काळातही नाही. जगा काळ खाय आम्ही विदाऊट प्रमाणाचं बोलत नाही आणि प्रमाणात बोलतो. इतकं प्रमाण देऊन बोलतो, प्रमाणात बोलतो, तरीही प्रमाणाच्या बाहेर कीर्तन नाही केलं पाहिजे असे म्हणणारी आहेत. कोण सांगितलं? गादीवर बसून अभ्यास करून काय कीर्तनकार होत असते का? तू तसाच बोंबल. मी टीका नाही करत, मी हा संतांनी मोठं केलं हो, मोठं करणारा संत असतो. आमची अडचण काय आहे, मोठ्या सोबत फोटो काढल्यानं आम्ही मोठे होतो असं आम्हाला वाटतं. मोठ्या सोबत फोटो काढल्यानं आम्ही मोठे होतो. आनंद आहे. महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या इथे आता मोरारी बापू आले होते, यवतमाळला कथा होती, आणि मी सहसा कोणासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत सहसा नाही करत. एखाद्या सोबत करतो, पण आजपर्यंत त्यांच्या सोबतचे जे फोटोग्राफर आहे ना, त्यांनी बरेच जणांचे फोटो काढले पण त्यांना दिले नाही.
त्यानं माझा वैयक्तिक नंबर घेऊन त्या राजूभाईनं मला फोटो पाठवले. इच्छा करू नका, कमी पडत नाही, हा सिद्धांत आहे. इच्छा करू नका, कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीची इच्छा करतो. काम शब्दाचा एक अर्थ हाही होतो. आम्ही काय केलं, वात्सायनानं लैंगिक क्रियेच्या संदर्भामध्ये काम हा शब्द वापरला, म्हणून कामाला फक्त त्याच्याकडे जोडलेला आहे. याची सुरुवात वात्सायनानं केली. त्याने या लैंगिक क्रिया ज्या आहेत त्याला फक्त काम म्हटलं, तर आम्ही काम त्याच्यासोबत जोडला. काम म्हणजे इच्छा. पंचदशीमध्ये फार सुंदर वर्णन आहे. इदम इच्छा, इदम इच्छा, हे भेटलं पाहिजे, हे भेटलं पाहिजे, हे भेटलं पाहिजे, ही इच्छा आहे, हे मिळावं, हे मिळावं, हे मिळावं, हे मिळू नये, हे सगळ्या इच्छा आहे. आणि आम्ही संसारामध्ये किती प्रयत्न केला तरी इच्छा पूर्ण होत नाही. तुकोबारायांचा अनुभव वेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही साधू संतांच्या आश्रयानं राहिलो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते काही आम्हाला कमी पडलं. पण याच्याकरता काय झालं माहित आहे? याच्याकरता आम्ही एकच केलं, तुझ्या राहिलो आधारे झाले अवघेची बरे. याच्याकरता आम्ही काय केली, तुझे लागलो संगती, तुझ्या संगतीत राहिलो, म्हणून येतो काकुळती. आणि देवा, काकुळतीला येऊन तुझं भजन केलं. काकुळती येतो हरी, आम्ही काकुळतीला आलो, देवही काकुळतीला आलो. काकुळती येतो हरी. तुम्ही जशी जशी देवासाठी भावना ठेवाल तसं तसं. हो, अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो. जाकी रहे भावना जैसी, रामायणामध्ये सूत्र आहे. आणि भगवद्गीतेचं एक सूत्र आहे महाराज तेजस, फार सुंदर सूत्र आहे. हे सगळे आमचे विद्यार्थी मंडळी, महाराज मंडळी यांनी बी ऐका. ये यथामाम प्रपन्नन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. याचा अर्थ काय आहे? ये यथामाम प्रपन्नन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. आपण ज्याला जसं भजतो तोही आपल्याला तसंच भजतो, हे त्याचा अर्थ आहे. पण मी वेगळं सांगतो, आपल्या मुखाला नाव आलं याचा अर्थ त्यानं आपली आठवण केली. आपलं इतकं पुण्य नाही, इतके चांगले अवघाव आपण. ते लोकाला सांगा ना, काय त्याच्यात काय आहे. एक अजून वाक्य सिद्धांत सांगतो, तुम्ही कसे आहे हे एक तर परमात्म्याला माहित आहे, नाही तर अंतरात्म्याला माहित आहे. लोक फार पाया पडतात म्हणजे काय फार मोठे झाले असं समजून घेऊ नका. तिथं लोकांचं मोठेपण आहे, तुमच्या पाया पडतात. बरेच जे पाया पडायच्या लायकीचे नाही त्यांना पाया पडू पडू या लोकांनी मोठं केलं. आणि ज्यांना लोकांनी आमच्या पाया पडावं असं वाटते ना, ते म्हणतात पाया पडे जॉन. अबे ते प्रमाण त्याच्यासाठी थोडी आहे. प्रमाण कशासाठी आहे? अर्थ तर लागला पाहिजे. माझी अजून एक विनंती आहे. मी आल्यानंतर एका ताईने माझे पाय धुतले. ठीक आहे, तुमचा आदर म्हणून. तीर्थ वगैरे घेऊ नका कोणाचं, गरज नाही आहे. या अंधश्रद्धेतून थोडं बाहेर निघा, काही गरज नाही आहे. कोणी असं सांगत नाही. आम्ही तर आमच्या गाड्यानं फोटो स्वतःच छापून तयार ठेवलेले आहे. आम्हाला गुरु माना, आम्हाला हे माना. माझी हात जोडून विनंती आहे, एका कीर्तनावरून, एका कथेवरून कोणाचं मूल्यमापन करू नका. पुढे फसगत होईल. चांगलं बोलणं ही कला असते. चांगलं बोलणं ही कला असते. आणि एखाद्याच्या कलेच्या प्रभावानं त्याच्या आहारी जाणं हा मूर्खपणा आहे. कोणाच्या अधीन जर व्हायचं असेल तर चरित्र पाहून झालं पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा वेगळं सांगतो, विशाल महाराज बडे महत्वाचा नाही आहे. विशाल महाराज बडेच्या माध्यमातून जे साधू संतांचे विचार येतात ना, ते विचार महत्वाचे आहे. मला वेगळं ठेवा. ही रामायणाची परंपरा आहे. जेव्हा हनुमंतराय सीता मातेच्या समोर गेले आणि त्यांनी रामकथा करायला सुरुवात केली आणि खाली उडी मारली, सीता मातेनं तोंड बाजूला केलं. हनुमंतरायानं अर्थ फार सुंदर घेतला. म्हणे, आई बरं झालं, कथाकाराचं तोंड पाहायचं नसते, कथाकाराची कथा पाहायची असते.
तोंड पाहून कथा घेऊ नका. तोंड पाहून तुम्हाला कळलंच नाही. युट्यूबच्या मागं लावून जर तुम्ही महाराज लोकांच्या मागं लागले ना, तुमचं कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल. काय थोडं तुम्ही चांगलं ऐकायला सुरुवात केली. माझा कळवळा कशासाठी आहे? हा काही उद्योग नाही आहे. हा उद्योग नाही आहे. मी 200 किलोमीटर आलो, 200 किलोमीटर जाईल. उद्या 400 किलोमीटर बीडला जाईल. परवा तिकून 400 किलोमीटर परत येईल आणि पुन्हा अजून 31 तारखेला आणि 1 तारखेला जागर कार्यासाठी महालगाव कापशीला येईल. तर हे फिरणं जे आहे ना, हे कशासाठी आहे? उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवडा. हे तुकोबारायांनी त्यांचं अवतार कार्य सांगितलं. आमच्यामध्ये तितकी ताकद नाही. तुकोबारायांच्या पायाच्या मातीचीही बरोबरी आम्ही करू शकत नाही. पण तुकोबारायांचे विचार जे आहेत ना, ते विचार तुम्ही पकडा. संताची पायी म्हणजे पाय पकडून बसा. ते काही जण पाय ती चपलीच्याच लायकीचे असतात. पाय नाही, पाय शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. माझे चित्त शब्द अर्थ काय आहे? सुख वाटे तये ठाई बहुपायी. त्या संताच्या पायापाशी बसता. काय काही जण पाय दाबून घेण्याकरता शिष्य बनवतात. हा भाग वेगळा आहे. मग महाराज मला चीड येते हो या गोष्टीची. मी पण लहान होतो ना, तर एका गावामध्ये गेलो. एक 80-82 वर्षाचा माणूस माझ्या पैसे आला. महाराज म्हणे हातपाय दाबून देतो. अरे म्हटलं मी 25 वर्षाचा, माझे हातपाय तू दाबावे? नाही म्हणे, कालच्या कीर्तनकारांनी सांगितलं अंग दुखून राहिलं. त्याचं अंग दुखत होतं तर त्याचे दाबणं हातपाय. बायको दाबत नस काय? चला काय हलकापण आहे. असे हलके जे असतात ते कोण असतात? मी शब्द म्हणत नाही. तो लावून दे जा. माझा मुद्दा आहे का बरं? देवाची आमच्यावर कृपा असेल तो परमार्थ घडतो. माझ्या मुखाला हे जे शब्द येऊन राहिले, मी बोलतो, असं तुकोबारायांनी शिकवलं नाही आम्हाला. करविली तैसी वाकडे का नीट. मी नाही बोलत. माझ्यातले जे ज्ञानोबार आहे, तुकोबारायांनी जी निष्ठा निर्माण केली ना, ती निष्ठा बोलते. तुम्ही त्या निष्ठेला प्रतिष्ठा द्या. माझ्या बोलण्यानं प्रभावित होऊ नका. मधुरावाणीच्या नका पडो. गोड बोलण्याच्या आहारी जाऊ नका. ऐका, झालं, माझा वेळही संपत आलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, तुझे लागिलो संगती, तुझ्या संगतीत राहिलो, काकुळती आलो. आणि त्याच्यामुळं ही कामाची आणि मायेची जी पीडा होती ना, ती पीडा तुझ्या सेवेमुळं गेली शेवटच्या.
तुका म्हणे तुझ्या भिडा कानोबाही गेली. पीडा कोणती होती? कामे पिढीलो पीडा होती. माया बहुमारी पीडा होती. बाकी कोणाला दया आली नाही, तुला आली. तुका म्हणे तुझ्या भिडा कानोबाही गेली. ही पीडा गेली. ही पीडा जाणं म्हणजेच काला भेटणं. आणि तो काला कृष्ण परमात्म्यानं यमुनेच्या वाळवंटात वाटला. आता तुकोबाराय म्हणाले, महाराज जमलं ना, मी सांगितलं ना तुम्हाला, आता काला करा ना. आता झाला ना, आता वेळ झाला, तुम्ही 5-10 मिनिटं जास्त घेतले, करा ना काला, काला करा ना. मग ठीक आहे, करायचा ना. मग सगळ्या गोपाळांना बसवलं. भागवताच्या दशमस्कंदामध्ये त्या काल्याचं वर्णन आलेलं आहे. बिभ्रदेनुम जठरपटयो शुंभवेत्रेच कक्षे वामे पानुमसन कौलम तत्फलाग्निगुलेषु तिष्ठन् मधली स्वपरी स्वरुदयो हंसेन नर्मविस्वे स्वर्गे लोकी मिचिति बुभुजे यज्ञ भोगबाल केले पुंडलीक ज्ञानेश्वर माऊली पहिलेच झाला, कारण की त्यांनीच प्रसाद दिला म्हणून त्यांना पहिलेच घेतलं. आता हा प्रसाद झाला. हा काला जो आहे गणोबा महाराजांच्या कृपेनं मिळणार आहे. माझा काही कोणाचा विशेष परिचय 5-6 महिन्यापूर्वीच आमचे नितीन भाऊ वानकडेच्या माध्यमातून मंगेश भाऊ यांनी तारीख घेतली. तर मला काय वाटायचं, म्हटलं एका दिवसाचा कुठेतरी कार्यक्रम आहे आणि मग नितीन भाऊने बोलवलं, तर असं मला वाटत होतं. राणाशी त्या दिवशी याचं स्टेटस दिसलं मला, तेजसचं. म्हटलं नाही, सप्त्याचाच काला आहे. आणि अडचण अशी सुंदर झाली होती का ते फोन उचलत नव्हते, यांचा नंबर माझ्यापाशी नव्हता. म्हटलं आता जाव तर कोणाच्या भरोशावर जाव. मग म्हटलं जाऊ द्या, आहे आपले लोक. आणि संप्रदायानं महाराज जिव्हाळा वाढवलेला आहे. जिव्हाळा वाढवलेला आहे. 3 ऋतू आहे, उन्हाळा, पावसाळा. पण एक ऋतू असा आहे, त्याचं नाव आहे जिव्हाळा. तो फक्त आणि फक्त परमार्थात आहे. फक्त परमार्थ, दुसरीकडे कुठंच नाही. आणि तो जिव्हाळा सगळी वारकरी मंडळी देतात. मी काय या बॅकग्राऊंड मधला माणूस नाही, शिक्षण क्षेत्रातला माणूस होतो. या संप्रदायामध्ये आता 19-20 वर्ष होत चालली. आणि 19-20 वर्षापासून ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या विचारांची सेवा करण्याचा हा प्रयत्न आहे. त्या सेवेतला प्रवास आज गणोबा महाराजांच्या संजीवन समाधीपाशी आला, हे माझं भाग्य आहे. आणि जी समाधी संजीवन आहे, ती समाधी तुमच्या मुलाबाळांचं जीवन संस्कारित करू शकते. ती संजीवन समाधी तुमच्या मुलाबाळांचं जीवन संतोषी करू शकते. ती समाधी तुमच्या मुलाबाळांचं, समोरच्या पिढीचं जीवन सुखदायक करू शकते. त्याच्यामुळं फार मोठं हे अधिष्ठान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सगळी मंडळी ही जी
कार्यकर्ते मंडळी आहे, मला कोणाचे नाव माहित नाही, सगळ्यांविषयी तितकंच अंतःकरणापासून गणोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, महाराज अशीच या सगळ्यांना सेवा करण्याची प्रेरणा देत राहा, त्याच्याकरता शक्ती आणि सामर्थ्य देत राहा. त्याचबरोबर माझे सगळे श्रोते, आय लव्ह माय लिसनर्स, माझ्या श्रोत्यांवर माझं प्रेम आहे. तुम्ही मला 2-2.5 तास देता, तुमच्याकरता मी फार काम करतोय बरं. हे युट्यूबला कीर्तन टाकणं हे माझ्या प्रचारासाठी नाही आहे. प्रचार तर तुम्हीच करता, जी टीव्ही तुम्हीच लिहून टाकलं. असं काहीतरी लिहिलं म्हणजे लोक जास्त येतात ना. आता ते पाहू नका, ते जी टीव्ही ते भंगार भरत्या येऊन राहिल्या. आता मी तर नाही म्हटलं त्यांना, आता 2 म्हटले, म्हणत होते म्हणे महाराज या ना, म्हटलं मी नाही येत आता. यानं प्रभावित होऊ नका. मगाच सांगितलं संतांचे विचार. आणि हे शूटिंग रेकॉर्डिंग केलं जाते इंस्टाग्रामला फेसबुकला माझ्या नावानं, हे प्रचारासाठी नाहीये बरं. मला काही इंस्टाग्रामहून पैसे नाही कमवायचे. मला फक्त असं वाटते का रील लाईफ मध्ये गुंतलेला जो आमचा तरुण वर्ग आहे, ज्या माझ्या तरुण भगिनी आहे, त्यांना रिअल लाईफ काय आहे कळलं पाहिजे. रिअल लाईफ, रीलचं लाईफ जे असते ना ते भासमय आहे, भ्रम आहे. रिअल लाईफ काय आहे याच्याकरता हा सत्संग आहे, याच्याकरता हा पसार आहे. म्हणून पुनश्च एकदा आमची सगळी महाराज मंडळी ज्यांनी कीर्तना करता अत्यंत सुंदर अशी साथ दिली. मंदिर छोटा आहे, ऐकणारे कमी जरी असले तरी ऐकणारी ही मोठ्या मनाची आहे. गणोबा म्हणजे विक्राळ, व्यापक, विशाल. तर माझं नाव आहे तर थोडस टाकूनच देतो ना. कशाला मागं पुढं पाहायचं, तेवढं तर करावं लागत. काल मी एका सभेमध्ये होतो, धर्मसभा होती, तिथं लिहूनच ठेवलं होतं विशाल धर्मसभा. धर्मसभा छोटीशी होती, म्हटलं विशाल येणार आहे म्हणून विशाल धर्मसभा करून टाकली. हिंदू काय विशाल दाखवतात का? ते आपली गर्दी डीजे मध्ये. धर्मसभेला, संमेलनाला आणि कथा कीर्तनाला जायला कुठे वेळ आहे? ते तर तुमच्यावर गणोबा महाराजांची कृपा, या तरुण पोरावर का तुम्हाला हे सुचलं, हे त्यांची कृपा आहे. ते सुचण्यासारखा काळ आहे का? माळा घालणारे तंबाखू खातात तर बाकीचे काय करत? किती विचित्र परिस्थिती आहे. अहो महाराज, खरी परिस्थिती आहे. 2 वर्षापूर्वी वारीला जाणाऱ्याच्या तोंडाचं सर्वेक्षण केलं ना, तर वारीला जाणाऱ्यापैकी 40% लोकांना कॅन्सरचे लक्षण दिसले. हे मी काही विज्ञानाचं सांगतोय मी तुम्हाला, हे विज्ञानाची परिस्थिती आहे. या काळामध्ये माझी तर तरुणांना हात जोडून विनंती आहे, परमार्थही करायचा आणि व्यसनही करायचं असं करू नका. अमृताची घागर जरी असली ना, विषाचा एक थेंब त्या अमृताला नासवून टाकते. व्यसनाचा एक थेंब सुद्धा तुमच्या चांगल्या आयुष्याला संपवून टाकेल. तोच काल आहे गणोबा महाराजांचा. तुमचं निर्व्यसनी जीवन आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये फार फार करुणा आहे. बशीर भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी. और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून झालेली सेवा गणोबा महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. समोरचं जे काही भजन आहेत ती भजन आमचे अमित भाऊ वगैरे, पुनश्च वादक गायक, सगळी महाराज मंडळी सगळ्यांविषयी अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमच्या चरणावर प्रणाम करतो. मस्तक हे या वारकरी संतांच्या. प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, श्रोत्यांना सुद्धा तितकंच वंदन करतो आणि माझ्या वाणीला इथेच विराम. विठ्ठल